नुकतेच आजारातून बाहेर आल्यानंतर तोंडाला चव नसते, काही खावंसं वाटत नाही. त्यावेळेस हा पदार्थ जरूर खा. मुलांना जर तुम्ही पोळीला लावून हा पदार्थ खाऊ घालाल, तर तेही अगदी आवडीने खातील. विकतचे सॉस आणून खाण्याची अजिबात गरज नाही. आज आपण चटपटीत असं गूळ घालून चिंचेचं लोणचं बनवणार आहोत. यासाठी गावाकडून असा वानोळा तुम्हाला आला असेल. मस्त ताज्या कैऱ्या, भुईमुगाच्या शेंगा आणि चिंचसुद्धा. तर आज आपण चटपटीत असं चिंचेचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी मी पाव किलो चिंचा घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर अखंड चिंचसुद्धा वापरू शकता. फोडलेल्या चिंचा जर असतील तर फक्त 5 मिनिटामध्ये तुम्ही हे लोणचं बनवून वर्षभर खाऊ शकता. त्यावर काही कचरा असेल किंवा हे धागे असतात ते काढून टाकायचे आणि चिंचोके मात्र फेकायचे नाही. मस्त खरपूस भाजायचे आणि टाईमपास म्हणून खायचे. तर आता चिंच धुवून घ्यायची कारण ही फोडलेली चिंच आहे. अखंड जरी असेल तरीसुद्धा ती धुवून घ्या कारण वरची जी साल असते ती कडक असते आणि लोणच्यामध्ये ती खायला चांगली लागणार नाही. 2 वेळा पाण्याने स्वच्छ ही चिंच धुवून घ्यायची, भिजत ठेवायची नाही, फक्त स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर त्यावरचे जे धागे आहेत तेही मोकळे होतात आणि कचरा काही असेल तर तो सुद्धा निघून जातो. तर 2 वेळा पाण्याने मी चिंच स्वच्छ धुवून घेतली. तुम्हाला हवं तर अगदी 1-2 किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही हे लोणचं बनवून वर्षभर खाऊ शकता. जसं आपण कैरी आणि लिंबाचं लोणचं बनवतो, तसंच हे चटपटीत आणि पारंपरिक लोणचं जरूर बनवून ठेवा. चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवायची नाही, फक्त धुवून लगेचच ताटामध्ये काढून घेऊ आणि लोणचं बनवायला घेऊ. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा हिंग घालायचा आणि ही धुतलेली चिंच लगेचच त्यामध्ये घालून 2 मिनिटं कमी आचेवर चांगली परतवून घ्यायची. चिंच म्हणजे असा पदार्थ आहे, की जो बघता क्षणी तोंडाला पाणी येतं आणि लगेचच खावासा वाटतो. त्यामुळेच हा चिंचेचा पदार्थ जर तुम्ही वर्षभर बनवून ठेवला, तर विकतचे सॉसेस आणण्याची अजिबात गरज नाही. अगदी चविष्ट असं हे लोणचं तयार होतं. 2 मिनिटं चांगलं परतवून घेतलं, की यामध्ये मसाले घालायचे. 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे. यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि अर्धा चमचा काळं मीठ घाला. काळं मीठ जरूर घाला त्यामुळे चव अप्रतिम येते. साधं मीठ मात्र पाव चमचाच घालायचं कारण आपण काळं मीठ वापरलं आहे. आता पुन्हा एकदा हे चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि लोणचं खाताना तो जाणवत नाही. कमी आचेवर चांगलं परतवून घेतलं की लगेचच यामध्ये गूळ घालायचा. 250 ग्राम चिंच होती त्यासाठी 200 ग्राम गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक चिरून घालायचा. लगेचच यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे म्हणजे चिंच आणि गुळाचं मिश्रण छान एकजीव होईल. गॅस मात्र अगदी कमी आचेवर ठेवायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जसा गूळ वितळायला लागतो तसं मिश्रण थोडंसं पातळसर सुद्धा होतं. बरं जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर त्याऐवजी साखरही वापरू शकता. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे मध्यम आचेवर. गूळ वितळायला लागला की मिश्रण बघा थोडंसं सैलसर होतं. जर तुम्हाला यापेक्षाही पातळसर लोणचं हवं असेल तर पाणी थोडं जास्त घाला. पण हे लोणचं आता जरी पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर ते घट्टसर होतं. त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी किती घट्टसर किंवा पातळसर हवी त्यानुसार यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं आणि बघाल तर मस्त असं चटपटीत लोणचं तयार झालं. जराही जास्तीचा वेळ लागत नाही. कोणते मसाले वाटून घेण्याची सुद्धा गरज नाही. एकदम चटपटीत, चटकदार, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असं हे लोणचं. चटपटीत, चटकदार, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि खावंसं वाटेल असं हे चिंचेचं लोणचं. लहान मुलांना चाटण म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता. लोणचं पूर्ण थंड झालं की काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. स्टील, तांब्या, पितळेच्या डब्यामध्ये हे लोणचं ठेवायचं नाही. गोड, आंबट, तिखट चवीचं चिंचेचं लोणचं. कैरी, लिंबाचं लोणचं तुम्ही दरवर्षी बनवत असाल, पण यावर्षी हे चिंचेचं लोणचं जरूर ट्राय करा. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा डब्यासाठी मस्त असं चपातीला लावून खाऊ घाला. मुलं अगदी आवडीने खातील. मस्त गरमागरम वाफाळता डाळ-भात असेल किंवा खिचडीसोबत खायला सुद्धा अप्रतिम लागेल. एकदा बनवा आणि वर्षभर खा चिंचेचं लोणचं. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.